2024चा जानेवारी महिना संपलाय आणि फेब्रुवारीला सुरुवात होतीये. सोबतच जो काय आपला टोमॅटोचा उन्हाळी हंगाम असतो त्याला सुद्धा सुरुवात झाली आहे. नमस्कार, मी भागवत भुते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोची कुठली वाणं निवडावी व ते कोणत्या बेसिसवरती निवडावी याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये जो काय उन्हाळी हंगाम असतो टोमॅटोचा त्यामध्ये भरपूर प्रमाणात लागवडी केल्या जातात. त्यामध्ये पुण्याजवळचं नारायणगाव असेल, सोबतच त्याजवळचा ओतूरपट्टा असेल, जुन्नर असेल किंवा मग संगमनेरचा काही भाग असेल किंवा मग नाशिकचा काही भाग असेल, या भागामध्ये टोमॅटोची उन्हाळी लागवड भरपूर मोठ्या प्रमाणात केली जाते. तर टोमॅटो लागवड करण्याअगोदर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काय पहिला प्रश्न असतो तो व्हेरायटी किंवा वाण निवडण्याचा. जेणेकरून आपण जर चांगलं वाण निवडलं तर कमी खर्चात चांगल्यात चांगलं आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण चांगली व्हरायटी निवडणं गरजेचं असतं. आपण कुठली व्हरायटी निवडावी व ती कोणत्या बेसिसवर निवडावी ते आता आपण बघणार आहोत. तर बघा शेतकरी बंधूंनो, आपण कुठलंही पीक घेत असताना सगळ्यात पहिले आपल्याला जो विचार करणं गरजेचं आहे तर तो म्हणजे हंगाम. आता आपण उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो घेतोय म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे तापमान, टेम्परेचर, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता याचा विचार करणं का गरजेचं आहे तर कारण की काय होतं, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये जवळपास 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान जातं. आणि ह्या टेम्परेचरमध्ये काय होतं की जो काय आपला टोमॅटो पीक असेल याची फ्रूट सेटिंग चांगल्या प्रमाणात होत नाही आणि फ्लावर ड्रॉपिंग सुद्धा टेम्परेचरमुळे होत असते. त्यामुळे आपल्याला जी काय वाणं असतात ती उन्हामध्ये तग धरणारी किंवा सहनशीलता असणारी अशी वाणं निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर आता दुसरा जो फॅक्टर आहे तर तो म्हणजे मार्केट. आता मार्केट ह्या फॅक्टरचा आपल्याला विचार करणं का गरजेचं आहे तर बघा शेतकरी बंधूंनो, जो काय टोमॅटो पिकवला जातो तर ज्या भागामध्ये पाणी आहे अशाच भागामध्ये पिकवला जातो आणि ज्या भागामध्ये पाणी नाही आहे तर अशा भागातील मार्केटमधून किंवा बाहेर राज्यातून या टोमॅटो पिकाला बाहेर राज्यातून मागणी असते किंवा त्या मार्केटमधून मागणी असते. आता मार्केटमधून मागणी असल्यामुळे तिकडे भाव साहजिकच आहे की आपल्याला जास्त मिळू शकतो. पण जो काय आपला टोमॅटो पीक असतं किंवा टोमॅटोचं फळ असतं त्या मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची जी काय क्वालिटी आहे, त्याची पेरिशेबल लाईफ जी काय आहे तर ती चांगली असणं गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला मार्केटचा विचार करून चांगली टिकवण क्षमता, फळं असणारी अशी व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचे आहे. आता तिसरा जो फॅक्टर काय आहे शेतकरी बंधूंनो तर तो म्हणजे पाणी. आता पाणी या फॅक्टरचा विचार करणं आपल्याला का गरजेचं आहे, जर आपण लॉंग ड्युरेशनवाली व्हरायटी लावतोय आणि आपल्याकडे पाण्याची कमतरता भासते म्हणजे आपल्याला जे काय नंबर ऑफ तोडे मिळणार होते ते सुद्धा पाणी कमी असल्यामुळे मिळतात, सोबतच फळांची जी काय क्वालिटी आहे ती सुद्धा पाण्यामुळे मिळत नाही. तर आपण कमी जर पाणी जर असेल आपल्याकडे तर आपण शॉर्ट ड्युरेशन मध्ये येणारी व्हरायटी निवडणं गरजेचे आहे. आता बघा शेतकरी बंधूंनो, जो काय चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता. आता शेतकरी बंधूंनो, जो काय टोमॅटो पीक आहे या टोमॅटो पिकामध्ये लेट ब्लाइट असेल, त्यानंतर मध्ये अर्ली ब्लाइट असेल, टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस असेल, त्यानंतर मध्ये भुरी असेल, टुटा असेल, यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आता या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर आपल्याला काय करायचं आहे की या रोगांना रोगप्रतिकारक क्षम असणारी वाणं आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर मध्ये आता शेवटचा आणि जो काय पाचवा फॅक्टर आहे तर तो म्हणजे स्थानिक वातावरण. आता बघा शेतकरी बंधूंनो, एखादी व्हेरायटी चांगल्या एखाद्या विशिष्ट एरियामध्ये चांगला परफॉर्मन्स देत असेल, चांगलं उत्पादन देत असेल आणि रोगांना रोगप्रतिकारक क्षम असेल त्या एरियामध्ये, तर असं होत नाही की ती सेम व्हेरायटी आपल्या एरियामध्ये तोच चांगला परफॉर्मन्स देईल, चांगलं उत्पादन देईल आणि रोगांना कमी बळी पडेल, असं होत नाही. कारण की काय होतं की जो काही एरिया असतो तो एरिया बदलल्याच्या नंतर मध्ये जमिनीचा प्रकार बदलतो, त्यानंतर मध्ये टेम्परेचर बदलतं, त्यानंतर मध्ये ह्युमिडिटी असेल, यासारख्या गोष्टी सुद्धा बदलत असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जे काय आपलं स्थानिक वातावरण असतं या स्थानिक वातावरणामध्ये कुठली व्हरायटी तग धरते, कुठली व्हरायटी कुठल्या रोगाला कमी बळी पडते, या गोष्टीचा विचार करून आपल्याला वाण निवडणं गरजेचं आहे. सोबतच जो काय आपला मागच्या वर्षीचा अनुभव असतो किंवा मग आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुठली वाणं निवडलेली आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करून आपल्याला आपल्या एरियामध्ये स्थानिक वातावरणामध्ये मॅच होईल अशी वाणं निवडणं आपल्याला गरजेचे असतात. आता आपण बघू टोमॅटोच्या उन्हाळी हंगामामध्ये चालणाऱ्या टॉप डिमांडिंग व्हरायटीज. आता या टॉप डिमांडिंग व्हरायटीज बघत असताना आपण दोन सेक्शन केलेले आहेत. पहिला सेक्शन आहे आपला हायब्रिड सेक्शन आणि दुसरा सेक्शन आहे देसी सेक्शन.
आता या पहिल्या हायब्रिड सेक्शनमध्ये सगळ्यात टॉप डिमांडिंग जी काही व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो, तर ती व्हरायटी आहे सेमिनसची अथर्व. आता ही जी काय व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो, या व्हरायटीची वाढ चांगली होते, सशक्त सुद्धा असते आणि या व्हरायटीची जी काही कॅनोपी असते ती सुद्धा चांगली होते. आणि फळांचा जो काय कलर आहे तर तो गडद लाल आहे. आणि फळांचं जे काय वजन भरतं तर एका फळाचं वजन या व्हरायटीच्या 90 ते 110 ग्रॅम इतकं एका फळाचं वजन भरतं. सोबतच या व्हरायटीच्या फळांची जी काय टिकवण क्षमता आहे ती सुद्धा चांगली आहे. आणि जो काय आपल्याला पहिला तोडा काढणीसाठी मिळतो तर तो पहिला तोडा मिळतो आपल्याला 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान पहिला तोडा आपल्याला मिळतो. त्यानंतर दुसरी जी काय व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो, तर ती आहे सिजंटा कंपनीची TO 6242. ही सुद्धा व्हरायटी चांगली आहे शेतकरी बंधूंनो. या व्हरायटीची सुद्धा कॅनोपी चांगली होते, वाढ सुद्धा चांगली होते. आणि ह्या व्हरायटीचा जो काय आपल्याला तोडा मिळतो पहिला तर तो जवळपास 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिला तोडा काढणीनं मिळतो. आणि या व्हरायटीचं विशेष म्हणजे ह्या व्हरायटीचं जे काय फळ आहे तर ते फळ टणक आहे आणि वजन सुद्धा जवळपास एका फळाचं 80 ते 100 ग्रॅम इतकं भरतं. आणि ही व्हरायटी जी काय आहे तर ती चांगलं उत्पादन देणारी व्हरायटी आहे. आणि या व्हरायटीबद्दल विशेष जर सांगायचं झालं तर ह्या व्हरायटीमध्ये फ्रूट सेटिंग चांगल्या पद्धतीने होते. त्यानंतर तिसरी जी व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो, तर ती आहे अविराज. आता अविराज हे सुद्धा वाण चांगलं आहे आणि हे वाण उष्ण वातावरणामध्ये तग धरतं. आणि सोबतच हे वाण काय करतं की जो काय टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस आहे याला सुद्धा रेजिस्टन्स करतं. त्यानंतर जो काय आपली चौथी व्हरायटी आहे तर ती शेतकरी बंधूंनो आहे ॲडवांटा कंपनीची 575 हे वाण आहे. आता हे वाण उन्हाळी स्पेशल म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या ज्या काय वाणाची वाढ होते तर ही वाढ जवळपास 6 ते 6.5 फुटापर्यंत इतकी वाढ होते. त्यानंतर मध्ये या वाणाबद्दल जर बोलायचं झालं तर हे वाण आपल्याला 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान पहिला तोडा आपल्याला देतं. त्यानंतर मध्ये या वाणाबद्दल जर बोलायचं झालं अजून तर फ्रूट सेटिंग सुद्धा या वाणाची चांगली होते आणि कंटिन्युअस तोडे आपल्याला मिळतात. आता आपलं जो काय दुसरा सेक्शन आहे तर देसी सेक्शन. तर आता या देसी सेक्शन मधली जी काय टॉपमध्ये चालणारी व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो, तर ती पहिली व्हरायटी आहे सिजंटा कंपनीची साहो. आता या सिजंटा कंपनीच्या साहो व्हरायटीचं जे काय 3251 हे जे काय वाण आहे तर हे वाण खरंच चांगलं परफॉर्मन्स देणारं वाण आहे. आणि या वाणामध्ये रोगप्रतिकारक क्षमता खूप चांगली आहे. त्यामुळे या वाणामध्ये जे काय आपले रस शोषक किडे असतात यांचा प्रादुर्भाव कमी होतो. सोबतच लेट ब्लाइट असेल, अर्ली ब्लाइट असेल, यांना सुद्धा हे व्हरायटी रेजिस्टन्स करण्याचं काम करते. आणि रेजिस्टन्स पॉवर सुद्धा या व्हरायटीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे. ह्या व्हरायटीचा जो काय आपल्याला पहिला तोडा मिळतो तर तो पहिला तोडा आपल्याला 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान मिळतो. त्यानंतर ह्या व्हरायटीबद्दल जर बोलायचं झालं अजून तर 4 ते 6 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तोडा कंटिन्युअस मिळत असतो. त्यानंतर मध्ये जे काय चांगलं वाण आहे या सेक्शनमध्ये तर ते वाण आहे US 1508. हे सुद्धा वाण चांगलं आहे. या वाणाची सुद्धा कॅनोपी चांगली होते. हे वाण सुद्धा चांगलं उत्पादन देतं. त्यानंतर मध्ये या वाणाबद्दल जर बोलायचं झालं तर या वाणाचं एक फळ आपल्याला जवळपास 90 ते 100 ग्रॅम इतकं भरतं. त्यानंतर मध्ये 60 ते 70 दिवसात या वाणाचा पहिला तोडा आपल्याला मिळतो. त्यानंतर मध्ये सिजंटा कंपनीचं बाहू वाण हे सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देतं. ही नवीन व्हरायटी आहे. त्यानंतर मध्ये BSFचं 440 हे वाण सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देतं. अशा चांगल्या व्हरायटीज आपण आणि टॉप डिमांडिंग व्हरायटीज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आय होप ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या भागात. जय जवान जय किसान.